माहिती घेतली तर साधारण परवा दिवशी पासून कारखाना सुरू होईल अशा स्टेजला या ठिकाणी ते सगळं आलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, बराच वेळ झाला साहेबांना यायला थोडा उशीर झाला, परंतु मी एकच या निमित्तानं सांगेन की थट्टा मस्करी बरीच झाली माझ्या बाबतीत, परंतु उशीर आहे परंतु अंधार नाही. मी केलेले जे कष्ट आहे त्या कष्टाला आणि तुमच्या आशीर्वादाला आज हे फळ मिळाले असं म्हटलं तर ते या ठिकाणी वावगं ठरणार नाही. मी जास्त आता या ठिकाणी बोलत नाही, कारण आपल्याला बोत्रे पाटील साहेबांचं ऐकायचं आहे. आणि या ठिकाणी आता जी मॅनेजमेंट आहे कारखान्याची ही पश्चिम महाराष्ट्रातली टॉपची मॅनेजमेंट आता या कारखान्याची आपल्याकडे आहे. आता आमचे जुने कामगार आहेत सगळे, त्या कामगारांनी एवढं काम कधी केलं नाही. 5:30 वाजले की घरी, आता 9 वाजता 9:30 10 सुट्टी होती साहेब, परंतु साहेब पगारवादी मागे पुढे बघत नाही, लगेच पगार. परंतु जे आमचं 2 महिन्यातलं काम आहे ते 25 दिवसात काम आता या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे खर तर अत्यंत कौतुकास्पद आहे. मी साहेब पुढच्या वर्षीचा गणित हंगाम आपल्याला 10,000 लोकांच्या समोर घ्यायचे. पुढच्या वर्षीचा गणित हंगाम आपण मोठा घ्यायचा आहे, कारण मला खात्री आहे यंदाचा सीझन आणि यंदाचे गेलेले पैसे बघितल्यानंतर पुढच्या वर्षी तो बसायला जागा मिळणार नाही. अशा पद्धतीचं पुढचं मुळी पूजन या ठिकाणी असेल. बोत्रे पाटील साहेबांनी आपल्याला जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या वतीनं, आपल्या कारखान्याच्या मॅनेजमेंटच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं त्यांचे मी आभार मानतो आणि माझे 4 शब्द संपवतो. यानंतर साहेब आपल्याला संबोधित करतो.